आबांनी कोकमाचं तेल का पाठवलं असेल? हॅलो. हा आबा, मी बोलते. तुम्ही अचानक असं कोकमाचं तेल का पाठवलास? मगे अगो राघवरांका बरा नाही ना, त्यांच्या पायांका त्यांका सोसवत असा गरम करून लावतात तेल. ऐकलं अगो, एक तर तुम्ही माका थंयसर येऊक देनाच नाही हा, आणि आता वस्तू पाठवलंय या तेल तरी तुमका त्रास. तसा नाही आबा, आता औषधं चालू हा ना त्यांची, डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम पण चालू हा. मग कशाला त्रास करून घ्यायचो? खूप कसलो त्रास माका. हे बघ बाय, डॉक्टरांनी औषधा दिली आहेत ना, हा ती असू देत, पण ह्या आयुर्वेदिक तेला त्यांका चांगलो गुण येतलो. आपला माणूस लवकर बरा हो है ना. वय आबा, तीच इच्छा हा. सगळेजण प्रयत्न करता. आबा, तुमचे आशीर्वाद असत ना, मग काळजी करू नका. अगो, काळजी तर वाटून रवतलीच ना. बरता जाऊन देत. राघवराव कसे आहेत? बरा वाटता ना त्यांका? हे बाय माझे उठले ते बघा. थांबा. आबा, हा बोला यांच्याशी. आबांचा फोन आहे, बोला. हॅलो आबा. हा राघवराव, कसे आहात? बरं वाटतंय ना आता? हा, आधीपेक्षा बरं आहे. काळजी करू नका, पण नक्की ना. तसा मी एकदा येऊन जातोच आहे. नाहीये आबा. हो, मी आता बरा होतोय आणि ठणठणीत बरा झालो की मी स्वतः येईन ना तिकडे भेटायला तुम्हाला. तुम्ही नका धावपळ करू उगाच. अहो पण ठीक आहे. वर्षाताई, काय झालं? काही नाही, मी ते चहा करत होते. तुला काही हवंय का? नाही नाही, हे आबांनी कोकमाचं तेल पाठवलं यांच्यासाठी, ते गरम करायला आले होते. अच्छा, थांब, तुला मी गॅस रिकामा करून देते. ओ, काय करताय? काय आलं? गरम आहे ना भांड. आणि हे काय, चहा करत होता ना तुम्ही? दूध नाही, पाणी नाही. किती गरम होतं वर्षाताई. चटका लागला असता तर. वर्षाताई, काय काय होतंय? काय झालं? आनंदी, मी विचार करत होते की ते कोर्टाची तारीख आली आहे, ते दादाला कधी सांगायचं का आपण? 5च दिवस राहिलेत का आनंदी? वर्षाताई, अहो मलाही कळत नाही. खरं सांगू तुम्हाला, डॉक्टर म्हणत होते की ह्यांना त्रास होईल, ताण पडेल, असं ह्यांना काही सांगायचं नाहीये. मला कळत नाही कधी सांगायला हवं आपण. हो, कळतंय ग मला, पण मग केसचं कसं होणार? वर्षाताई, हा, चहा ठेवू तुमच्यासाठी? नाही, नको, मी घेते नंतर का. झालं बोलणं आबांशी? हो, मला बोलायचं होतं आबांशी. फोन लावून देऊ का? ते कट कसा झाला माहित नाही, रेंज प्रॉब्लेम होता. बरं ठीक आहे, असू द्या, मी करते नंतर आबांना. आबांनी तेल पाठवलंय तुमच्यासाठी, कोकमाचं तेल. ते डॉक्टरने प्रिस्क्राईब केलंय का? डॉक्टरने सांगितलं तर लावायचं ना. आबा म्हणत होते ते औषधं असतील ते असतील, तेलाचा पण गुण येऊ शकतो ना. आता एवढं प्रेमाने पाठवलंय आबांनी, तर लावूयात तेल. डॉक्टरांना विचारूयात ना उद्या आपण. आता थोडंसं लावते तेल, तुम्हालाही बरं वाटेल. लावत्या.
गरम आहे हा तेल. किप्पा माझं काय करताय तुम्ही? अहो तुमच्या हक्काची बायको आहे मी. माझ्यासमोर कशाला लादताय तुम्ही? मला करू द्या माझं काम. मी नाही करणार तर कोण करणार? गरम आहे ना? पण बरं वाटेल तुम्हाला बघा. आनंदी, आनंदी, आनंदी. अहो काय हो? काय झालं? हा त्रास होतोय तुम्हाला? चिंगी आहे, डॉक्टरांना बोलवायचं. ताप तर नाही आला? कुठे कशाला चिंगीला भेटायचं? चिंगी आहे ना बाहेर. हा अगं 25 मिस कॉल आणि 15 मेसेजेस आले तिच्या शाळेतून. एक आठवडा झाला शाळा सुरू होऊन. हा ती पोरगी शाळेत नाही गेली. का नाही गेली? माझे अहो मलाही माहिती नव्हतं. सगळ्या गडबडीत मी मला आधी तिला भेटू दे. थांबा, मी बोलते तिच्याशी. तुम्ही बसा बरं, तुम्ही आराम करा. तुम्हाला त्रास होईल. तू मला घेऊन चल, नाही तर मी एकटा जातो. नाही नाही असं नका करू. मला चिंगीशी बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता. व्हीलचेअर आणते. सावकाश. हळूहळू. चिंगी, चिंगी इकडे इकडे. ओ बाबा कसा आहेस तू? तुला बरं वाटतंय ना? हे खातोस? ते सोड. आधी मला तुझ्याशी बोलते. आनंदी मला बोलायचं तिच्याशी. ए चिंगी मला सांग, तुझी शाळा सुरू झाली? अरे बाबा सुरू व्हायला अजून खूप वेळ आहे. वेळ आहे? अच्छा मला सांग किती तारखेपासून शाळा सुरू होणार आहे तुझी? 13. चिंगी आज 17 तारीख आहे. काय 13 तारीख निघून गेली? मला काही कळालं पण नाही. असं कसं कळालं नाही म्हणतेस तू? सतत मोबाईल मध्ये असतेस आणि तुला तारीख माहित नाही कधीपासून? इकडे आधी. अगं तू पहिले 4 दिवस मिस केलेले असते. 4 दिवसांमध्ये किती काही गोष्टी सांगितल्या असणार टीचरने तुला. हा पोर्शन कधी कुठला आहे आणि बुक्स. ऐका तुम्ही, बरं नाही वाटत? अगं तिच्या टीचरचे मेसेजेस आलेत किती, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेत. आपला पण किती गोंधळ होता. मी नाही का विसरले? चिंगी तिला आधी थांबव, मला तिच्याशी बोलायचं आहे ना. शाळेचं तर करते, पुस्तकं आणखी. चिंगी आधी इकडे, आधी इकडे. तुला माहिती तरी आहे की तुला आता नवीन नवीन काय काय गोष्टी लागणार आहे? हो मला ना टेक्स्टबुक पाहिजे. थांब थांब थांब. आनंदी नोट करून घे सगळं. हा मला ना टेक्स्टबुक पाहिजे, नोटबुक पाहिजे, कंपास पाहिजे, वॉटर बॉटल पाहिजे, टिफिन बॉक्स पाहिजे, कंपास पाहिजे. सावकाश. एक टेक्स्टबुक, नोटबुक्स, कंपास बॉक्स, टिफिन आणि शूज. वॉटर बॉटल, शूज पाहिजे, सॉक्स पाहिजे, पेन्सिल, स्केच पेन, कलर पेन्सिल. हा ते कंपास बॉक्सचा संपूर्ण सेट पाहिजे. ओके ठीक आहे. अजून काय काय लागणार? हे काय अवस्था आहे? दप्तर, नवीन दप्तर पाहिजे लिहायच्यामध्ये. नाही नाही नवीन दप्तर नको. आई चल आपण दोघं याला शिवूया ना. चल. का? नाही
नंतर बघू बॅगचं. चल. अरे चिंगी बाळा, चिंगी थांब, चिंगी थांब, थांब. ए बाबा, मला ना न्यू बॅग पाहिजे. बाळा, आता शाळेचा पहिला दिवस आहे आणि आता लगेच काय असा हट्ट करतेस? अरे बाबा, मला कंपास बॉक्स नकोय, वॉटर बॉटल नकोय, मला काहीच नकोय, पण एकच गोष्ट तर मागितली मी तुझ्याकडे. काय? ती बघ, मला तशी वाली बॅग पाहिजे. ती बॅग बघ किती ट्रान्सपरंट आहे, त्याच्या आतमधलं सगळं दिसतं. हा, पण बाळा मग ह्या बॅगेचं काय करायचं? अशीच टाकून द्यायची? असं नाही ना करता येत. हे बघ, आपण जी वस्तू वापरतो ती व्यवस्थित वापरायची, ती अशी वेस्ट नाही घालवायची. आणि ही बॅग खराब झाली ना की मी तुला तशी बॅग घेऊन देईन. आय प्रॉमिस. ओके? शहाणं बाळ आहे माझं, लगेच ऐकलं. चल चल चल, उशीर होता. चल, चल. झाली सगळी चिंगीची तयारी. चिंगीचा उद्या शाळेतला पहिला दिवस आहे ना. मी जाते तिला स्वतः सोडायला शाळेत. काय झालं? आनंदी, गेल्या वर्षी मी चिंगीला प्रॉमिस केलं होतं. एक दप्तर तिला हवं होतं नवीन. तिला फार आवडलं होतं ते. तिच्या मैत्रिणीचं होतं ते. हट्ट करत होते मला तेच हवंय म्हणून. मी तिला म्हटलं, आता पुढच्या वर्षी शाळा सुरू होईल त्या पहिल्या दिवशीच मी तुला ते दप्तर घेऊन देईन. माझी ही अशी अवस्था आहे, साधं मी इथून बाहेरच्या खोलीत सुद्धा जाऊ शकत नाही. कसं मी तिला ते, मीच तिला केलेलं प्रॉमिस मीच तोडतोय. तिच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतोय मी आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स समोर करून. तिला तिच्या आवडीचं ते दप्तर जरी घेऊन दिलं ना, तिला वाटेल तिच्या शाळेचा पहिला दिवस आणि ती आनंदाने शाळेत जाऊ लागेल. अहो, कसं होतं ते दप्तर? सांगू शकाल तुम्ही मला? नाही आनंदी, ते असं सांगता नाही येणार. जरी तुला कळलं ना, ते सापडणं सहज शक्य नाही. नाही नाही, तुम्ही सांगा मला. थांबा एक मिनिट. असंच होतं ना? हेच हेच असंच आहे ना? हो हो हो. की बाय माझे, पण अहो खूप उशीर झालाय. सगळी दुकानं बंद झाली असते.
अहो अहो माफ करा, मी तुम्हाला झोपेतून उठवतीये, पण राहवलंच नाही माझ्याने. काय झालं? हे बघा. तू बनवलंस आत्ता? आता तिला हवं तसं नाहीये का हे दप्तर? आनंदी, त्यापेक्षाही सुंदर आहे. खरंच? चल, तुम्हाला सुद्धा राहत नाही, आपण हे आता चिंगीला देऊया. आता आता खुश होईल ती. चल चल. झोपले नसेल ना ते? अहो बघते मी. झोपली ती. शाळा आहे ना उद्या. तिच्या बाजूला जाऊन ठेव. मी नाही, तुम्ही ठेवा. चला. माझ्यासाठी नवीन बॅग? किती सुंदर आहे. अहो गरम आहे. बाबा, चिंगीबाई सावकाश सावकाश. बाबा थँक्यू सो मच, तू मला बॅग दिली म्हणून. पण हे तू कसं केलं? तू खाली गेला होतास का? मग आई, तू बनवलंस ना? मला नाही माहिती बाबा. तुझ्या बाबांनी काहीतरी केलंय चिंगी. हा हा चिंगे, माझ्याकडे ना एक मॅजिक स्टिक आहे, जादूची कांडी. ती जादूची कांडी अशी फिरवली ना की आपल्याला हवं ते मिळतं. सांग तुला अजून काय काय हवंय, सगळं आणून देईन तुला. बाबा तू खरोखर जादूगार आहेस. चिंगी चला, शाळेत नाही का जायचंय? दादा, ही जादूची कांडी माझ्यासाठी पण वापरशील? कोर्टाची तारीख आली आहे दादा, 24 तारीख.